त्यामुळे लहान मुलं सुद्धा क्रिमिनल्स गुन्हेगारीकडे वळू लागली आहे. मराठवाडा मात्र याला आता अपवाद ठरू लागलाय. औरंगाबादेतल्या तरुणांना भाईगिरीचा नाद. काही त्रास व्हायला लागला तर आम्हाला अँब्युलन्स बोलवावी लागते. नाही अँब्युलन्स आमच्या प्रभागामध्ये किंवा आमच्या गल्ल्यांमध्ये येत नाही. म्हणजे छोटे छोटे रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत, आजपर्यंत त्या पेशंट पर्यंत पोहोचू शकत नाहीत. मग आम्हाला रात्रीच्या टायमाला ऑटो बोलवा, रिक्षा बोलवा किंवा आम्हाला टू व्हीलरवर त्यांना घाटीपर्यंत पोहोचावं लागतं. आणि घाटीची अशी अवस्था आहे. जसं की तुम्ही म्हणालात की क्राईम रेट, तर मला असं वाटतं की अति अवैध धंदे याचा परिणाम असतो जो वाटतंय गुन्हेगार दर. त्याच्याबद्दल तुम्ही काही विचार केलाय का? त्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का ते कमी करण्यासाठी? पाहायला गेलं तर प्रत्येकच प्रभागामध्ये क्राईम रेट हा पाहायला मिळतो. कारण की स्लम एरियामध्ये ना जास्त करून आपण डायरेक्टली बोलू शकतो की दारूची परवाने जास्त मिळते. प्रभागातली तुम्हाला स्थिती सांगते की धार्मिक स्थळ म्हणजे बौद्ध विहाराच्या बाजूला आमच्या इकडे दारूचे धंदे चालू असतात. झालेल्या मुलांमध्ये भांडणं झाली आणि त्याचा खून करून टाकण्यात आला. रात्रभर त्याची डेड बॉडी तिथेच पडून होती. आता बोलतो तुम्ही बोलून गेला की मराठी शाळा बंद होत आहे. तर मराठी शाळा का बरं बंद होत आहे आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? म्हणजे मराठी लोकांनी काय केलं पाहिजे? कुठपर्यंत इंग्लिश बोलतात? मे आय कम इन सर, मे आय गो टू टॉयलेट सर, बस इथपर्यंतच त्यांची लेवल असते. त्याच्या व्यतिरिक्त ते काही करत नाही. तर उमेदवारांपेक्षा तुमच्यामध्ये काय असं वेगळं आहे? म्हणजे तुम्ही कसं स्टँड आउट करता इतर उमेदवार? की इलेक्शन जवळ आलं म्हणून सगळ्यांनी सगळे रस्ते करून टाकले. तर ठीक आहे, तुम्हाला हा विकास दिसतोय, पण त्याच्यानंतर हे रस्ते बांधल्यानंतर परत ते उखळतायत. आम्हाला ऑनलाईनच टाकायची होती, लाईटची लाईन वायरिंगच टाकायची होती, म्हणून त्यांनी कितीतरी प्रभागामध्ये रस्ते सिमेंटचे रस्ते केलेले उखळले. हे महानगरपालिकेचे असे कामं नसतात. आणि पावसाळ्याच्या पहिले तुम्ही नालीचे रस्त्याचे कामे डागडुजीची कामं केली पाहिजे. तर हे कुठेतरी वेगळं होतंय. नळाच्या पाण्यातून ड्रेनेजचं पाणी येतं. मला नाही वाटत की मी म्हणजे त्यांना घाबरून माझं काम बंद करेन किंवा काय, कारण की मी स्वच्छ आणि चांगला विचार घेऊन पुढे जाते. तर मला तरी कोणाला घाबरायची गरज नाहीये. नमस्कार, मी सौरव इंगळे नमस्कार, मी ऋतुजा खरात आणि आम्ही आलोय प्रभाग क्रमांक 3 क चे उमेदवार करुणा मेघनाथ जाधव यांची मुलाखत घ्यायला, जे वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी उभे आहात. मॅडम, सर्वप्रथम जय भीम तुम्हाला. आम्हाला तुमचं शिक्षण सांगा ना मॅडम. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथून पत्रकारितेमध्ये PhD करत आहे. माझं या अगोदर MPhil झालंय आणि MPhilला मला नॅशनल रिसर्च फेलो अवॉर्ड झाली होती आणि मला ती PhD साठी सुद्धा कंटिन्यू झाली आहे. आणि माझं काम सध्या चालू आहे PhD. सर्वप्रथम मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुम्ही राजकारणात कधी आलात आणि समाजकार्यात तुमचं योगदान काय आहे? राजकारणाचं बोलायचं झालं तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष 2018 पासून जेव्हा स्थापन केला तेव्हापासून आम्ही राजकारणात आहोत. पण तेव्हापासून महानगरपालिकेचे काही इलेक्शन झालेले नव्हते. आता पक्ष स्थापन झाल्यापासून ही पहिलीच निवडणूक आहे. तर बाळासाहेबांनी विश्वास दाखवला त्या माझ्या कामाकडे बघून, त्यामुळे मला ही संधी मिळाली आहे. तर मी त्यांची खूप आभारी आहे की त्यांनी मला ही सेवा करण्याची संधी दिली. एक उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय काय जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडावं लागतात? एक वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून किंवा एक राजकीय पक्षाचा उमेदवार म्हणून आता आम्ही इलेक्शनच्या संदर्भात जेव्हा प्रभागामध्ये फिरतोय, तर हा प्रभाग तर 7 ते 8 किलोमीटरचा प्रभाग आहे. तर सर्वसामान्य सगळ्यांचे प्रॉब्लेम तर सगळ्यात पहिला तर आहे नाल्या, रस्ते, ड्रेनेज आणि पाण्याचा सगळ्यात जास्त प्रश्न आहे. कारण की तुम्ही निसर्ग कॉलनीकडला भाग बघितला तर तिकडे अजूनपर्यंत त्यांना म्हणजे नळ पाईपलाईन वगैरे आलेलीच नाहीये. तर सगळ्यात जास्त त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम खूप फेस करावं लागतं. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला 10-15 दिवसानंतर पाणी येणं सफिशियंट आहे. पण आत्ताच्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांना 8 ते 10 दिवसानंतर पाणी येतं, ते सुद्धा टँकरचं पाणी. तर हा सगळ्यात मोठा इश्यू मला वाटतो. या व्यतिरिक्त प्रभागाची मोठी समस्या काय आहे असं तुम्हाला वाटतं? पाणी समस्येच्या नंतर सगळ्यात मोठी समस्या जर असेल तर कचऱ्याची गाडी 2 दिवस आड येते.
तर मग हे स्लम एरिया असल्यामुळे, झोपडपट्टी एरिया असल्यामुळे इकडे कचऱ्याची विल्हेवाट लावल्या जात नाही रोजच्या रोज, आणि त्यामुळे त्यांना गाडी आली तरच ते कचरा टाकतात. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर लाईट्स वारंवार जातात, त्यांना लाईट्स मिळत नाहीत. मुलांना रात्रीच्या वेळेस अभ्यासाला त्रास होतो. आणि स्थानिक लेवलवर जर पाहिलं तर मराठी शाळा जर तुम्ही पाहिल्या तर मराठी शाळा बंद केलेल्या असल्यामुळे स्थानिक लेवलवर गरिबाच्या मुलांना शिक्षण घेण्याला प्रॉब्लेम होतो. आणि उच्च दर्जाचं शिक्षण किंवा आपण म्हणू शकतो की चांगल्या प्रतीचं शिक्षण हे मुलांना मिळत नाहीये. त्यामुळे शिक्षण नसल्यामुळे लहान मुलं सुद्धा क्रिमिनल्स म्हणजे गुन्हेगारीकडे वळू लागली आहेत. तर मग म्हणजे माझं तरी असं म्हणणं आहे की स्थानिक लेवलवर का असं नका, पण एक आपल्या प्रभागामध्ये का होणे चांगली स्वच्छ आणि सुंदर शाळा असावी, आणि त्यांना खेळण्यासाठी एक छोटंसं गार्डन असावं. कारण की म्हणजे आरोग्यही तेवढंच गरजेचं असतं. लहान मुलांना स्पोर्टचं पण असणं तेवढंच गरजेचं असतं. आणि ड्रेनेज लाईन पण पाहिजेत, की ड्रेनेजमुळं आरोग्यासाठी जे प्रॉब्लेम होतात ते. आणि स्थानिक लेवलवर एक चांगलं हॉस्पिटल पण असायला पाहिजे. म्हणजे मला त्याची कमतरता वाटते ह्या प्रभागामध्ये. आम्ही आता म्हणजे माझं लग्न झाल्यापासून 7-8 वर्षापासून मी इथे पाहते की हॉस्पिटलची कमतरता आहे. आणि जेव्हा आपण बघतो की एखादी महिला गरोदर असते, तेव्हा जर तिला काही असं अचानक मग काही त्रास व्हायला लागला तर आम्हाला ॲम्ब्युलन्स बोलवावी लागते. आणि ॲम्ब्युलन्स आमच्या प्रभागामध्ये किंवा आमच्या गल्ल्यांमध्ये येत नाही. म्हणजे छोटे रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत की ते आतपर्यंत त्या पेशंट पर्यंत पोहोचू शकत नाहीत. मग आम्हाला रात्रीच्या टायमाला ऑटो बोलवा, रिक्षा बोलवा किंवा आम्हाला 2 व्हीलरवर त्यांना घाटीपर्यंत पोहोचावं लागतं. त्या अनुषंगाने इथे एक चांगलं हॉस्पिटल, चांगल्या प्रतीचं आणि एज्युकेटेड डॉक्टरांचं, MD डॉक्टरांचं हॉस्पिटल असलं पाहिजे, असं माझं चांगलं म्हणजे म्हणणं आहे. जसं की तुम्ही म्हणालात की क्राईम रेट, तर मला असं वाटतं की वाढते अवैध धंदे याचा परिणाम असतो की वाढतंय गुन्हेगार दर. तर त्याच्याबद्दल तुम्ही काही विचार केलाय का? त्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का ते कमी करण्यासाठी? तसं पाहायला गेलं तर प्रत्येकच प्रभागामध्ये क्राईम रेट हा पाहायला मिळतो. कारण की स्लम एरियामध्ये ना जास्त करून आपण डायरेक्टली बोलू शकतो की दारूचे परवाने जास्त मिळतात. आता ते का कसे यावर मी चर्चा नाही करणार आहे, पण एक आमच्या प्रभागातली तुम्हाला स्थिती सांगते की धार्मिक स्थळ म्हणजे बौद्ध विहाराच्या बाजूला आमच्या इकडे दारूचे धंदे चालू असतात. पण एक असा नियम आहे, संविधानामध्ये पण असा एक नियम आहे, कायदा आहे की आपण धार्मिक स्थळांच्या 100 मीटर पर्यंत दारूचे परवाने नाही भेटले पाहिजे. पण आमच्या इकडे ते सर्रास चालू आहे. तर मग ह्या कारणामुळे तरुण पिढी सुद्धा व्यसनाधीन होते, आणि व्यसनाधीन झालेली मुलं ही क्राईम कडे सुद्धा वळत आहेत. तर आम्ही त्याच्यावर एक मागे एकदा निसर्ग कॉलनीकडे एका मुलाला म्हणजे व्यसनाधीन झालेल्या मुलांमध्ये भांडणं झाली आणि त्याचा खून करून टाकण्यात आला. तो रात्रभर त्याची डेड बॉडी तिथेच पडून होती. तर मग आम्ही त्याच्यावर कारवाई म्हणजे पोलिसांना वारंवार सांगून त्यावर कारवाई झाली, आणि अवैध दारू धंदे दुकानातून जे चालत होते, भाजीच्या दुकानातून वगैरे, तर ते आम्ही बंद केले आणि त्या मुलाला योग्य न्याय मिळवून दिला. आणि म्हणजे आता दारूच म्हणून नाही, पण मग व्यसनासारखे जे दुसरे काही प्रकार असतात, मी तुम्हाला एवढ्या स्पष्ट नाही सांगू शकणार ते कोणते प्रकार असतात, पण ते काय म्हणतात ना, ते बटन गोळी वगैरे त्या पद्धतीचे इकडे धंदे चालू होते. तर आम्ही त्या अनुषंगाने आम्ही इकडे पोलीस चौकीची सुद्धा मागणी केली होती. पोलीस चौकीची मागणी आमची मान्य नाही झाली, कारण की त्यावेळेला आमच्या हातात सत्ता नव्हती. तर माझी अशी धारणा आहे की आपण जेव्हा सत्तेत असू तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींना न्याय देऊ शकतो, योग्यपणे न्याय देऊ शकतो. हे सर्व जे कामं आहेत की जे आपण पाहू शकतो पण काही करू शकत नाही, ती एक सत्ता आल्यानंतरच आपण ते करू शकतो. या सिच्युएशन आता तुम्ही आम्हाला सांगितल्या, डिस्कस झाल्या आपल्या, तर सत्ता आल्यानंतर यामध्ये काय काय बदल करणार? सत्ता आल्यानंतर तर आपण सर्वात पहिले दारूचे धंदे बंद करणार, आणि त्यानंतर मुलांसाठी स्वच्छ आणि चांगल्या शाळेची मागणी करणार. त्याचबरोबर आपण व्यसनाधीन झालेल्या तरुण पिढीसाठी एक डॉक्टर सल्ल्याने एक वर्कशॉप ठेवणार की त्याच्यातून त्यांना बाहेर येण्यासाठी मदत होईल. आणि ते काहीतरी म्हणजे एक काय म्हणतो आपण वर्कशॉप ठेवणार की त्यांना काहीतरी नवीन काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून.
असं वर्कशॉप ठेवणार आणि त्यांना आपण जर शक्य झालं तर कामाची संधी म्हणून काहीतरी व्यवसाय उपलब्ध करून देणार. त्याचबरोबर आपण कचऱ्याची विल्हेवाटीसाठी सुद्धा तसे वर्कशॉप ठेवणार आणि त्याच्याबद्दल काम आणि धार्मिक स्थळांच्या बाजूचे परिसर स्वच्छ ठेवणार. व्यसनाधीन म्हणजे जाऊ नये लोक म्हणून आपण म्हणजे त्या धार्मिक स्थळांच्या बाजूचे दुकाने सर्वात पहिले बंद करणार आणि सर्वात पहिले आपण पोलीस चौकीची इथे मागणी करणार आहोत. कारण की आमच्या जवळपास एरियामध्ये पोलीस चौकी नाहीये. झोपडपट्टी एरिया असल्यामुळे व्यसनाधीन लोक असल्यामुळे बऱ्याचदा कौटुंबिक हिंसाचार होतो महिलांवर. तर त्यांना रात्री बेरात्री पोलीस स्टेशनला जाण्यासाठी प्रॉब्लेम होतो. छावणीपर्यंत त्या महिला पोहोचू शकत नाहीत. म्हणून आम्हाला इथे एक पोलीस चौकी पाहिजे की इन्स्टंट त्यांना मदत मिळू शकेल. तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रभागात मुली सुरक्षित आहेत का? तसं पाहिलं तर प्रभागाचा विषय तर मोठा आहेच, पण आपल्या देशातच महिला सुरक्षित नाहीये, तर मग वार्डाचा कुठे अपवादच नाहीये. महिला ह्या आमच्या प्रभागामध्ये जर विषय घेतलाच तर चौकामध्ये व्यसनाधीन झालेले मुलं बसलेले असतात आणि ते त्यांना कमेंट्स करतात. मी हे सर्रास बघितलेलं आहे. म्हणून रात्रीच्या वेळेला मुली बाहेर पडण्यास घाबरतात. 9वी 10वी 12वीच्या मुली ट्युशनला वगैरे जातात. रात्रीचे ट्युशन्स वगैरे असतात, त्यांचे क्लासेस असतात किंवा स्पोर्टला जातात काही मुली. तर त्यांना घरी येण्या जाण्याला बाहेर तर एवढं त्रास होत नसेल मला असं वाटतं, तेवढा आमच्या प्रभागामध्ये त्रास होतो. म्हणून त्यांना एक म्हणजे स्वसुरक्षा जे म्हणतो आपण त्याच्यासाठी आपण कराटे क्लासेस आणि त्यांना निर्भीड राहण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या स्वतःचं रक्षण करण्यासाठी आपण सेफ्टी टूल्स जे म्हणतो, पुरुषांना म्हणजे मुलांना एक स्त्रीचा सन्मान कसा केला जावा त्यांना आपण त्याचं एक प्रशिक्षण आणि वर्कशॉप ठेवणार आहोत. जेणेकरून त्यांना आपल्या आई बहिणी ज्या असतात त्यांना कसं रिस्पेक्ट करायचं हे त्यांना त्यातून कळेल. स्वतःची सुरक्षा कशी करायची ते आपण शिकवणार आहोत लहानपणीपासून. या पद्धतीने आपण त्यांना लहानपणीपासूनच तसं प्रशिक्षण देणार आहोत. तसं पाहिलं तर आम्ही आतापासूनच आमच्या बौद्ध विहारामध्ये लहान मुलांना की धार्मिक शिक्षण जे असतं की त्याच्याकडून आपण एक धार्मिक वातावरण पण बनतं आणि त्यांना एक चांगल्या गोष्टीचं पण ज्ञान मिळतं. तर आमच्या इथे वंजीजीकडनं ते काम चांगल्या प्रकारे चालू आहे आणि आम्ही त्यांना कोणत्याही गोष्टीची जर मदत म्हणून जर काय करायची असेल शिक्षणाच्या बाबतीत तर आम्ही बौद्ध विहारातून सर्व लहान मुलं मुली एकत्र करून नेहमीच राबवत आलो आहोत विहारातर्फे की छोटे छोटे स्टेज त्यांना उपलब्ध करून देणं किंवा त्यांना छोट्या छोट्या स्पर्धा मध्ये भाग घेण्यास मदत करणं किंवा म्हणजे स्पर्धा ठेवणं या थ्रू ते त्यांचा विकास करत आहेत. मॅडम हे तर झालं आता तरुण आणि लहान मुलांसाठी, पण जे निराधार महिला आहेत त्यांच्यासाठी तुमच्या काही उपाययोजना आहेत का? तसं पाहिलं तर निराधारी महिलांसाठी भरपूर योजना आहेत, पण आतापर्यंत आपण अंमलात आणलेल्या नव्हत्या. पण सत्ता आल्याच्या नंतर आपण त्या नक्कीच अंमलात आणणार आहोत. जसे की आपण आमच्या झोपडपट्टी एरियामधल्या निराधारच्या महिला आहेत त्या सर्रासपणे दुसऱ्यांच्या घरी भांडे धुण्याचे कामं करतात की त्यांना त्यापासून जास्त मोबदला काही मिळत नाही. ठीक आहे की त्यांचा उदरनिर्वाह होतो, पण त्यांच्या मुलाचं शिक्षण किंवा चांगलं लाईफस्टाईल जे म्हणतो आपण चांगलं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं नाही पण रोजच समजा चांगले कपडे असतील मुलांना, कारण की आता सगळ्या मराठी शाळा तर बंद झाल्यात. ज्याच्या त्याच्या खर्चातून काही मुलांची इंग्लिश मिडियम शाळेमध्ये जे ऍडमिशन झालेले आहेत तर त्यांना त्या पद्धतीने त्यांची लाईफस्टाईल त्यांना हवी असते मुलांची. कारण की मुलांना दुसऱ्यांचं कोणाचं काही पाहिलं की पाहिजे असतं तर ते हट्ट त्या करू शकत नाही. तर त्यांच्यासाठी आम्ही एक सरकारी योजना ज्या पण काही त्यांच्यासाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा आपण म्हणतो की घरगुती व्यवसायासाठी जे लोन वगैरे मिळतात तशा काही सरकारी योजना असतील तर आम्ही हमखास त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहोत. जेणेकरून त्यांना छोट्या खाणी का होईना त्यांचे व्यवसाय स्वतः करता येतील आणि त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण आणि चांगलं जीवन जगता येईल. आता बोलता बोलता तुम्ही बोलून गेला की मराठी शाळा बंद होत आहेत, तर मराठी शाळा का बरं बंद होत आहे आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, म्हणजे मराठी लोकांनी काय केलं पाहिजे? आणि सरकारी शाळा ज्या असतात त्या
म्हणजे त्या बंद झाल्यासारख्याच आहेत खरं तर ते तुम्ही परत काहीतरी त्याच्यावरती करू शकता का? की मराठी शाळा ह्या ज्या ठिकाणी संख्या कमी आहे, विद्यार्थी संख्या कमी आहे त्या बंद केल्या ठीक आहे, पण ज्या भागामध्ये खरं मुलांना शाळेची गरज होती, आता ठीक आहे बाबा तुमच्या गावामध्ये जर मुलांची संख्याच नाहीये आ, आणि मग 10-5 मुलांनी कुठे जायचं शाळेसाठी, तर असे कारण त्यांनी म्हणजे म्हणजे जे सरकार आहे त्यांनी तो विचार न करता त्यांनी सरसपणे सगळ्या शाळा बंद केल्या. पण त्यांचा फटका ह्या मुलांना पडला, कारण की ते 5-10 किलोमीटर दुसऱ्या गावाला शाळेमध्ये जाऊ शकत नाही. त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता सरकारने, की आपण स्थानिक लेवलवरच्या किंवा खेड्यापाड्यातल्या शाळा बंद करायला नव्हत्या पाहिजे, कारण की त्यांना इंग्लिश मीडियम शाळेच्या फीस तर परवडणाऱ्या नाहीच आहेत. पण मराठी शाळा बंद करून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले. तेच आपण शहरी भागात पण झोपडपट्टी एरियामध्ये तेच झालेले, की तुम्ही म्हणजे संख्या कमी म्हणून चांगल्या चांगल्या शाळाही बंद केल्यात त्यांनी. म्हणजे आपण प्रत्येक एरियामध्ये जाऊन बघितलं तरी तीच कंडिशन आहे, की चांगल्या चालू शाळा त्यांनी बंद केल्यात. आणि मग आता त्यांनी परत योजना अशी आणली, की आम्ही मराठी शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्न चालू करणार आहे. आतापर्यंत त्याची चर्चा होऊन होऊन 5-10 वर्ष झाली, पण ते काही आतापर्यंत झालेलं नाहीये. म्हणून मला असं वाटतं, की स्थानिक लेवलवर एकच शाळा असावी मराठी. मराठी का असेना, पण तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या प्रतीचं शिक्षण द्या. आता तुम्ही पाहताय की इंग्लिश मीडियम मध्ये शाळेमध्ये मुलं 50-50, 60-60 हजार रुपये फीस भरून जातात. आणि ते कुठपर्यंत इंग्लिश बोलतात? मे आय कम इन सर, मे आय गो टू टॉयलेट सर, बस इथपर्यंतच त्यांची लेवल असते. त्याच्या व्यतिरिक्त ते काही करत नाही. आणि त्यांच्या प्रायव्हेट शाळा असतात, त्या प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवणारे टीचर सुद्धा एवढे एज्युकेटेड नसतात. म्हणून माझं म्हणणं आहे, की मराठी शाळेमध्ये तुम्ही गव्हर्नमेंट थ्रू भरलेली जी शिक्षक भरती असती त्याच्यामध्ये तुम्ही संख्या वाढवा, आणि त्या मराठी शाळेची क्वालिटी चांगली करा, म्हणजे शिक्षणाची क्वालिटी चांगली करा. त्याच्यातून शिक्षण तुम्ही चांगल्या पद्धतीने देऊ शकता. आणि त्या पद्धतीने माझा प्रयत्न राहील, की आम्ही आमच्या स्थानिक लेवलवर मराठी शाळा म्हणजे ज्या शाळा ऑलरेडी आहेत त्या सुधारायचा आमचा प्रयत्न आहे. नवीन शाळेसाठी आम्ही मागणी करणार नाहीये. तुमची लढाई कोणासोबत आहे आणि कशासाठी आहे? माझी लढाई तर इलेक्शनच्या बाबतीत तर तुम्ही म्हणू शकता, की इतर पक्षांचे सुद्धा महिला, सर्वसाधारण महिलामधून मी उभी आहे. तर सर्वसाधारण महिलांमध्ये बरेच पक्षांच्या महिला उभ्या आहेत. अपक्ष म्हणा किंवा काँग्रेस म्हणा, भाजप म्हणा किंवा MIM म्हणा. पण माझी खरी लढाई इतर पक्षांशी नसून माझी फक्त माझ्या समाजाचीच, म्हणजे त्यांनी जर मला सत्तेत आणलं तर माझे फक्त हे जे प्रॉब्लेम आहेत महिलांच्या बाबतीत किंवा प्रभागाच्या बाबतीत, तर त्या प्रभागासाठी मला काम करण्याचीच माझी धारणा आहे. आणि तेच मी माझी इच्छा पुढे घेऊन इथपर्यंत आली आहे. आणि माझी जर सत्ता आली तर मी खरंच या सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. आपला SC ST OBC आणि मुस्लिम एरिया हा सर्व एकत्र आलेला आहे. तो वंचित बहुजन आघाडीने एकत्र केलेला आहे. त्यामुळे मला माझी लढाई दुसऱ्या कोणत्या इतर पक्षाशी आहे असं वाटत नाही. कारण की SC ST OBC हा प्रवर्ग बाळासाहेब आंबेडकरांना सोडून कुठेही जात नाही. तर म्हणजे माझी लढाई म्हणजे मी पुढे चालू ठेवेल का नाही, म्हणजे माझी सत्ता येईल की नाही सांगू शकत नाही, पण माझी लढाई तर चालूच राहणार. माझं मी समाजकार्य किंवा माझ्याकडून जे पण काही काम होईल तेवढं मी करत राहणार. कारण की इतर पक्षांचे लोक इथे येऊन वोट मागतात, की SCच्या गरीब, की त्यांची परिस्थिती चांगली नाहीये, की 200-500 रुपयांसाठी त्यांचं मत विकत घेतात. पण ते 5 वर्ष किंवा 10 वर्ष त्यांच्याकडे नंतर बघतही नाही, किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम काही आले तर ते कधी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला येते नाही. पण SC मधूनच मी SC प्रभागातून फॉर्म भरलेला असताना मी माझ्या प्रभागामध्ये माझ्या महिलांचे किंवा माझ्या प्रभागातील पुरुषांचे पण काही जे प्रॉब्लेम असतील त्यांनी मला अर्ध्या रात्री मध्यरात्रीही फोन करावा. मी बेशक त्यांचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते असं मला वाटतं. मॅडम, वैचारिकरित्या मला असं वाटतं, तुम्ही जसे बोलले की पैसे देऊन मतं मागायला येतात, तर मला असं वाटतं की जो माणूस पैसे देऊन मतं मागायला येतो तो पैसा खाण्यासाठीच उभा असतो. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? पैसे देऊन मत देणे, पैसे घेऊन मत देणे हे कितपत बरोबर आहे, चुकीचं आहे, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ते तर 100% खरंच आहे, की काही भागामध्ये बऱ्याच ठिकाणी असं होतं की पैसे देऊनच मत मागायला येतात. कारण की काय आहे ना, की गळातील गरीब
महिलांना आपल्या मताचा अधिकार आपल्याला दिलेला आहे त्याची किंमत त्यांना कळत नाही. म्हणून ते 2-5 पैशासाठी ते पण स्वतःचं मत विकतात आणि त्यांनाही कळत नाही की याच्यामध्ये आपण आपला विकास कुठेतरी संपवतोय. म्हणून ते पण स्वतःचं मत विकून दुसऱ्यांना बलाढ्य करण्यासाठी त्यांना हेच कळत नाही की आपण दुसऱ्याला बळकट करतोय किंवा बलाढ्य करत आहे आणि समोरचा जो पण माणूस मत विकत देतो तो म्हणजे त्याने जो पण काही पैसा खर्च केलेला आहे. परवाच्या दिवशी सुजाता आंबेडकर साहेबांची सभा झाली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की तुम्ही जर 15-20 लाख रुपये जर पैसा खर्च करून जर वोट विकत घेत असाल तर तो उमेदवार बाय चान्स तो निवडून आलाही तर तो त्याची खर्च झालेलाच पैसा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट घेऊन परत घेण्यासाठी त्याची लढाई असते. तो काही विकास कामे करण्यासाठी आलेला नसतो. म्हणून विकास तर कधी कोणत्याही स्थानिक लेवलवर होणारच नाहीये हे तर पक्क दिसतच आहे आपल्याला. म्हणून हे सर्व चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला बाबासाहेबांनी एका मताचा अधिकार दिलाय की राजा हा परंपरेनुसार किंवा पिढीनुसार चालत न येता मतपेटीतून निर्माण झाला पाहिजे किंवा मतपेटीतून निवडून आला पाहिजे. तर हे मनवादी विचारसरणीच्या लोकांनी पैशाच्या जोरावर कुठेतरी म्हणजे खंडित केलंय असं मला वाटतंय. म्हणून हे व्हायला नकोय, चुकीचं आहे. आणि ह्या इलेक्शनच्या काळामध्ये पोलीस प्रशासनाची जबाबदारी ही आहे की त्यांनी हे सगळं रोखलं पाहिजे. आतापर्यंत तुम्ही आम्हाला तरुण मुलं आणि मुलींसाठी योजना सांगितल्यात, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही काय उपाययोजना आखली आहे? आता ज्येष्ठ नागरिकांचा जर विचार केला तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा की ज्यांना आधार आहे असे वेगळे आणि जे निराधार आहेत की ज्यांना कोणाचा आधार नाहीये, मूलबाळ नाहीये किंवा त्यांना मुलाबाळांनी किंवा सुनांनी असं घरातून काढून टाकलेले की त्यांना आधार नाहीये अशांसाठी आपण महानगरपालिकेच्या योजनेत त्या आपण त्यांच्यापर्यंत थेट पोहोचण्याचं काम करणार आहोत. मला सांगा, तुम्ही वंचित बहुजन आघाडी हाच पक्ष का बरं निवडला? निवडण्याचा प्रश्न तर नव्हताच. खरं पाहिलं तर आम्ही सुरुवातीपासून आंबेडकरांना सोडून कुठेही गेलेलो नाहीये. याच्यासाठी मला तुम्हाला माझी थोडी पार्श्वभूमी सांगावी लागेल. माझा जन्म एक म्हणजे शिक्षित चांगल्या घराण्यामध्ये झालेला. माझे वडील प्राध्यापक सायकोलॉजीचे प्राध्यापक होते आणि मग माझं लग्न झाल्याच्या नंतर मला असा परिवार भेटला की ते म्हणजे पूर्ण परिवार चळवळीतला आहे की ज्यांना बाबासाहेबांच्या गाण्याचा, शाहिरीचा, प्रबोधनाचा वारसा लाभलेला आहे. माझे सासरे बाबूराव जाधव यांनी खेडोपाडी डोंगरदरीमध्ये जाऊन प्रबोधन केलं बाबासाहेबांच्या अभिमुखीतांच्या माध्यमातून आणि त्यांना वामनदादा कर्णक यांचा सहवास लाभला. त्याच पद्धतीने माझ्या मिस्टरांना मेघानंद जाधव यांना सुद्धा प्रबोधनाचाच वारसा आहे. ते सुद्धा चळवळीचे गायक आहेत आणि त्यामुळे मी ह्याच प्रवाहामध्ये असल्यामुळे मी कधी इतर गोष्टीकडे कधी बघितलंच नाही किंवा माझं कधी लक्ष गेलंच नाही इतर पक्षाकडे. आपलं ध्येय आणि काम आणि हे सर्व काही आंबेडकरच आहे. म्हणजे आंबेडकर चळवळीमध्ये सुरुवातीपासून असल्यामुळं मी कधी दुसऱ्या पक्षाचा विचार केलाच नाही आणि ऑटोमॅटिकली ते बाळासाहेबांनी पक्ष स्थापन केल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालो. म्हणून मला बाळासाहेबांनी सुद्धा माझ्यावर विश्वास दाखवून मला ही निवडणूक लढवण्याची संधी दिली, तिकीट दिलं. त्याच्यासाठी मी पण त्यांची खूप खूप आभारी आहे आणि इथून पुढेही मी तळागाळामध्ये असलेल्या आपल्या सामान्य नागरिकांसाठी काम करेल आणि वंचित बहुजन आघाडीची जी धारणा घेऊन ते पक्ष स्थापन झाला आहे की SC, ST, OBC आणि मुस्लिम या समाजाला, तळागाळातल्या समाजाला सत्तेत आणायचं आणि सामान्य लोकांचा विकास करायचा, तर तेच मी पुढे घेऊन या सर्व सामान्य लोकांचा विकास करण्याचा धारणा माझी आहे. आम्ही बघतोय की एक संधी वंचितला या टॅगलाईन खाली इलेक्शन लढवतायत. म्हणजे एक टॅगलाईन आहे वंचित बहुजन आघाडीची. तर एक संधी समाजाने वंचितलाच का बरं द्यावी? एक संधी वंचितला याच्यासाठी की आतापर्यंत सर्वच नागरिकांनी म्हणजे कोणत्याही प्रभागामध्ये जा तुम्ही, इतर पक्ष आघाडीला आहेत किंवा म्हणजे श्रद्धेय आंबेडकर साहेबांचा पक्ष असा नव्हता. आता हा वंचित बहुजन आघाडी पक्ष जेव्हापासून स्थापन झालाय तर मग आतापर्यंत तुम्ही इतर पक्षांना संधी दिली, त्यांनी काय विकास कामं केले हे तर आपल्या नजरेसमोरच आहेत. त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की ह्या तळागाळातल्या लोकांसाठी एक संधी वंचितला
या टायटल खाली आपण आता काम करत आहोत. तुमच्या समोर बीजेपी, काँग्रेस सारख्या बलाढ्य राष्ट्रीय पक्षाचे आव्हान आहे. तुम्ही त्यांना कसे पराभूत कराल आणि जनतेचा पाठिंबा तुम्हालाच असं का वाटतं तुम्हाला? तुम्ही म्हणालात की काँग्रेस, बीजेपी, शिवसेना वगैरे असे पक्ष बलाढ्य आहेत, पण मला नाही वाटत की ते बलाढ्य आहेत. पैशाने बलाढ्य म्हणू शकता तुम्ही, पण ते विचारांनी बलाढ्य नाहीये. विचारांनी ते कधी पण कमीच राहणार आहेत, कारण की त्यांची धारणा ही विकासाची नाहीये. ते फक्त विकासाचं ढोंग करतात आणि विकास हा आपल्याला सर्वांना दिसतोच आहे की विकास त्यांनी काय केला आतापर्यंत. आतापर्यंत आपण काँग्रेसला मतदान करत आलो. काँग्रेसने आपल्यासाठी काही केलेलं नाहीये, विकास कामं केलेली नाहीये. भाजप सत्तेतच आहे तर तुम्ही बघू शकता की त्यांची कामं काय आहेत म्हणून. आतापर्यंत त्यांनी धार्मिक स्थळं, मंदिरं वगैरे याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही केलेलं नाहीये. जर तुम्ही शिक्षणाची जर आपल्याला दारे उघडे केली आहेत, तर शिक्षणाचे जर तुम्ही एखादी शाळा, कॉलेजेस वगैरे असं काही स्थापन केलं असतं तर आपण समजू शकलो असतो की आपण कुठेतरी विकासाच्या मार्गाने जात आहोत. पण ते न करता शाळा उलट त्यांनी बंद केल्या आहेत. मग तुम्ही कशाच्या आधारावर म्हणू शकता की ते बलाढ्य पक्ष आहेत म्हणून? तर मग विचाराने बलाढ्य पक्ष तर मला वंचित बहुजन आघाडीच वाटतो. कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्यासाठी केलं तेच बाळासाहेब आंबेडकर ह्या पक्षा थ्रू आपल्यासाठी करत आहेत. आणि म्हणून हाच पक्ष माझ्यासाठी आणि SC, ST, OBC साठी, मुस्लिमांसाठी हाच पक्ष बलाढ्य आहे. म्हणून मी दुसऱ्या पक्षांचा कधी विचार तर करायचा इच्छा तर होणार नाहीच आहे माझी, पण हाच एक बलाढ्य पक्ष आहे. इतर उमेदवारांपेक्षा तुमच्या मध्ये काय असं वेगळं आहे, म्हणजे तुम्ही कसं स्टँड आउट करता इतर उमेदवारांपेक्षा? याविषयी सांगायचं झालं तर एक मतदारच तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगू शकतो. कारण की पक्षाचं नाव ऐकल्याबरोबरच मतदाता म्हणतो की आम्हाला सांगायची काही गरज नाहीये. एवढं परिवर्तन आपल्या समाजामध्ये झालेलं आहे, म्हणून वेगळं काही सांगायची गरजच नाहीये. आणि आजच्या काळाची गरज आहे की शिक्षित उमेदवार, म्हणजे त्यांचे जर लीड करत असेल शिक्षित उमेदवार, तर नक्कीच विकास होऊ शकतो. म्हणून मला तरी वाटते की मी इतर उमेदवारांपेक्षा बेटर आहे. आणि त्याच पद्धतीने आपण बघू शकतो की इतर पक्षातल्या महिला ह्या म्हणजे पक्षावर डिपेंड असतं की तुम्ही कसा उमेदवार देता. आता पक्षच माझा इमानदार आहे, पक्षाचा अध्यक्षच माझा इमानदार आहे, तर उमेदवार त्यांनी इमानदारच दिला असेल. म्हणून सर्व नागरिकांची माझ्या बाबतीतली पॉझिटिव्ह थिंकिंग आहे असं मला वाटतं. आणि समाजाचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? समाजाचा असा प्रतिसाद आहे की आम्ही डोर टू डोर आता व्हिजिट करत आहोत ना, तर सर्वच लोक असे कट्टर भीमसैनिक असल्यासारखे आहेत की ते म्हणतात की अरे आम्ही तर ऐकलंय, आम्हाला तर माहितीये, तुम्ही का बरं इथपर्यंत आलात, आम्ही वंचित सोडून कुठेच जात नाही. म्हणजे अशी त्यांच्या मागची धारणा आहे. आता काही लोक म्हणजे गरीब, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की गरीब जे आहेत की ज्यांना रोजीरोटीची पण सोय होत नाही, तर असे लोकांना पैशाचा आमिष देऊन मतं फुटल्या जातात, ती वेगळी गोष्ट. पण आपले जे म्हणजे जे भीमसैनिक आहेत किंवा जे SC, ST, OBC मधले जे लोक आहेत ते बाळासाहेबांना सोडून कुठेही जात. त्यामध्ये एक प्लस पॉइंट असा पण आहे की मी स्वतःच PhD होल्डर आहे, मलाही शिक्षणाची खूप आवड आहे. आणि त्याच अनुषंगाने मी प्रभागातील सर्वच लहान मुलांचा किंवा तरुणांचा शिक्षणाबाबतीत विकास करू शकते, त्यांना मार्गदर्शनही करू शकते. आणि शिकलेला उमेदवार आपल्या प्रभागाचा जर विकास करत असेल तर हा कोणाला नको. मॅडम, येणाऱ्या 1 ते 2 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या प्रभागाचं काय भविष्य बघता? म्हणजे इमॅजिनरी एक तुमच्यामध्ये काहीतरी तुम्ही विचार केला असेल की मी माझ्या प्रभागाचा असा काय पलट करून टाकेल. सगळ्यात पहिले तर आपण ज्यांना घर नाही त्यांना घरकुल योजनेतून घर देणार, पक्के घर देणार. त्याच नंतर आपण रस्त्यांची कामं करणार की ज्या अजूनही तुम्ही निसर्ग कॉलनीचा जर भाग बघितला तर त्यांना म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात चालायला साधं सिंगल चालायला सुद्धा होत नाही, एवढी त्यांची कंडिशन बेकार आहे. तर आपण सर्वात पहिले रस्त्यासाठीच अनुदान आणून त्यांचे रस्ते पक्के करून देणार. त्याच्या अगोदर आपण नाल्यांचं काम करणार, ड्रेनेजचं आणि नाल्यांचं. आता आपण तुम्ही बघताय की इलेक्शन जवळ आलं म्हणून सगळ्यांनी सरसकट सगळे रस्ते 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 करून टाकले. तर ठीक आहे, तुम्हाला हा विकास दिसतोय, पण त्याच्यानंतर हे रस्ते बांधल्यानंतर परत ते उखळतायत की आम्हाला फोन लाईनच टाकायची होती, लाईटचीच लाईन वायरिंगच टाकायची होती, म्हणून त्यांनी किती
कितीतरी प्रभागामध्ये रस्ते सिमेंटचे रस्ते केलेले उखळले. तर मग हे कुठेतरी हे मिसमॅच होते की हे महानगरपालिकेचे असे कामं नसतात आणि पावसाळ्याच्या पहिले तुम्ही नालीचे रस्त्याचे कामे डागडुजीची कामं केली पाहिजे. तर हे कुठेतरी वेगळं होतंय. आम्ही आता बऱ्याच ठिकाणी बघतोय किंवा ग्लोरिया सिटी म्हणून एक इकडे भाग आहे, तिकडे जाताना तुम्ही बघा तिथे आतापर्यंत पुलावर रोड झालेला नाही. त्यांनी जिकडे पाहिजे तिकडे रोड केलाय पण पुलावरचा भाग तसाच ठेवलाय आणि कंडिशन अशी होते पावसाळ्यामध्ये की पूर्ण रोड हे पूल वाहून चालला जातो, तिथून जायला त्यांना मार्ग राहत नाही. मग हे काम महानगरपालिकेचे असे नसतात. त्याचा एक नियम असतो की तुम्ही पावसाळ्याच्या पहिले किंवा अगोदर नाल्याचे डागडुजीचे काम करून घ्यायला पाहिजे. आणि मग ह्या वेळेस त्यांनी काय केलं होतं की पाऊस चालू असताना त्यांनी नालीची कामं सुरू केली. म्हणजे हे सगळे पूर्वीच्या नगरसेवकाची कामं आहेत की तुम्ही प्रॉपर त्याच्यामध्ये लक्ष घालून हे कामं करायला पाहिजे होती. तर मी ह्या 2 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये मी हे सर्व जे मिसमॅच झालेले काम आहे ते सुरळीत आणि योग्य पद्धतीने आणि नियमानेच करेल. कारण की नियमात राहिलेलं कधीही चांगलं असतं, म्हणून मी ही कामं सगळे नियमाने करेल. रस्त्याच्या गाडीचं पण काम आमच्या तिकडे कचरा डेपो झालेला आहे. ते कचरा डेपोचं ठीक आहे बाबा, शहरामध्ये कुठे कचरा डेपोची विल्हेवाट लावायला कुठे जागा नाहीये, पण त्या पद्धतीने आपण काहीतरी उपाययोजना करू शकतो का, यावर आपण एक म्हणजे सल्लागार जो असेल, चांगल्या पद्धतीचा जो सल्लागार असेल त्याचा सल्ला घेऊन आपण त्याची विल्हेवाट लावायचं काम करणार आहोत. आणि शाळेचं तर तुम्हाला मी अगोदर सांगितलं की मराठी शाळेमध्ये उच्च दर्जाचं चांगलं शिक्षण देण्यात यावं. आणि त्या शाळेमध्ये मुलं गरिबाची असतात की त्यांना प्रॉपर आहार भेटत नाही, तर त्यांना आपण शाळेतून त्यांना तो प्रॉपर आहार देण्याचं काम करणार आहोत. म्हणजे पक्का माझा डिसिजनच आहे की तो आपण तिथे ते केलंच पाहिजे. चांगलं स्वच्छ त्यांना पाणी सुद्धा आणि आहार सुद्धा भेटला पाहिजे. आणि त्याच पद्धतीने विहाराची जी अवस्था झालेली आहे बौद्ध विहारांची किंवा मंदिरांची म्हणा किंवा मस्जिदींची म्हणा, तर ते सुद्धा आपण डागडुजी करून घेणार आहोत. आणि रस्ते नाले वगैरे ड्रेनेज, आता मागे तुम्ही बघितलं मागच्या 2-3 महिन्यामध्ये पावसाळ्यामध्ये ड्रेनेजचे पाण्यातून म्हणजे नळाच्या पाण्यातून ड्रेनेजचं पाणी येत होतं. तर आम्ही महानगरपालिकेमध्ये हंडा मोर्चा केला होता. तर त्या पद्धतीने हे पुढे पण असं कधी होऊ नये म्हणून आपण ड्रेनेजची कामं करणार आहोत. विरोधकांबद्दल तुमचं मत काय आहे? विरोधकांबद्दल जर म्हणायचं झालं तर भरपूर आहेत कॉम्पिटिशन मध्ये, पण मला नाही वाटत की मी म्हणजे त्यांना घाबरून माझं काम बंद करेल किंवा काय. कारण की मी स्वच्छ आणि चांगला विचार घेऊन पुढे जाते, तर मला तरी कोणाला घाबरायची गरज नाहीये. जर लोकांनी मला पसंती दिलीच तर मी जर सत्तेत आले तर मी नक्कीच त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, योग्य काम करेल. आणि मला विरोधकांची म्हणजे घाबरण्याची कारण याच्यासाठी नाहीये, कारण की त्यांचे सत्ताधारी पक्ष जरी असले तरी पण ते पक्ष चांगल्या विचाराने पुढे आलेले नाहीये. म्हणजे आतापर्यंत त्यांची कामं पाहिले तर ते तशी कामं त्यांची नाहीये. त्याच्यामुळं एक इमानदार पक्षाची मी इमानदार कार्यकर्ता आहे. आणि जरी मी निवडून नाही आले तरी पण मी एकनिष्ठ आणि प्रामाणिक कार्यकर्ता राहील आणि माझ्या परीने जेवढे पण कामं मला करता आले तेवढे करेल. म्हणून मला इतर पक्षांच्या उमेदवारांशी काही घाबरण्याचं कारणच नाही. आम्ही बघतोय की युवा पिढी इलेक्शनकडे जास्त लक्ष देत नाही. म्हणजे त्यांचं असं मत आहे की यार आम्ही ज्यांना कोणाला वोट देणार ते येऊन नुकसानच करणार, त्यांची अशी मनधारणा झालेली आहे, अशी मानसिकता झालेली आहे. तर युवा पिढीनं ह्या इलेक्शनकडे कशारीत्या लक्ष दिलं पाहिजे? कारण आम्ही बघतो की युवा पिढी काही लोक तर वोट द्यायला जात नाही आणि काही लोक जातात तर नोटावरती वोट करून ते परत येतात. तर त्यांनी कशारीत्या लक्ष दिलं पाहिजे? ते युवा पिढीची काय जबाबदारी? मला असं वाटतं युवा पिढीची सर्वात जास्त जबाबदारी असते इलेक्शन मध्ये. तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? तुमचं ते बरोबर आहे की तरुण पिढीची जबाबदारी असते. आणि खरं पाहिलं तर शिकलेल्या मुलांनी इलेक्शनकडे किंवा राजकारणाकडे वळलं पाहिजे. कारण की तरुण पिढीची सध्या समाजाला गरज आहे, तरुण विचाराची गरज आहे. म्हणून तरुण पण आता मानसिकता अशी झालेली आहे की जे अगोदर घडून गेले त्याच्यामुळे ह्या तरुण मुलांमध्ये तसे बदल झाले आहेत की त्यांची मानसिकता तशी बदलली आहे. म्हणजे आपण बघू शकतो की अगोदर जे निवडून आले लोक, आता याच्यामध्ये भाग असा आहे की त्यांनी कितीही वोटिंग केलं तरी शेवटी पैशाच्या जोरावर ज्याला यायचं होतं ते येऊनच जात होते आणि जे काम नव्हते करायचे ते करतच नव्हते. आणि
पैशाचा जोर तर होताच होता आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी ईव्हीएम मशीनचा तर प्रॉब्लेम होताच. प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा ते जाणून बुजूनच होता. मग त्यामुळे मग तरुण पिढींची माझ्या मते अशी विचारधारणा झालेली आहे की आपण कितीही जीवाचा आटापिटा केला, ज्याला निवडून आणायचा त्याला, तरी हे जर असे करत असतील तर मग आपण वोटिंगच करणं नको. म्हणून त्यांची अशी त्यांची विचारधारा झालेली असेल. पण मला असं वाटतंय की आता वंचितचे चांगले दिवस आलेले आहेत, लोकांमध्ये परिवर्तन झालेले आहे, विचारांमध्ये परिवर्तन झालेले आहे. तर मग नक्कीच त्यांनी वोटिंग पासून दूर न राहता मतदानासाठी यावं. आणि म्हणजे आता ईव्हीएमचा तर विरोध केलेलाच आहे, पण आता आता एक शेवटची एक संधी म्हणून आपण ईव्हीएमला चान्स देऊया की बाबा ह्या इलेक्शन मध्ये काय होऊ शकतं. आता एकवटलेला आहे समाज, तर बघूया की या इलेक्शन मध्ये काय होतंय म्हणून. म्हणजे या इलेक्शन वर डिपेंड आहे की तरुण वर्ग आता पुढे चालून काय करेल म्हणून. पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय आवाहन करणार आहे किंवा काय विनंती करणार आहे? मी सर्वसामान्य जनतेला असं सांगू शकते की ह्या इलेक्शनच्या संदर्भातच नाही तर इतर इलेक्शनच्या संदर्भात सुद्धा की सामान्य जनतेने किंवा इतर सगळ्याच शिकलेल्या उमेदवाराने सुद्धा शिकलेल्या जनतेने सुद्धा की इतर कोणत्याही आमिषाला बळी न पडता फक्त आणि फक्त उमेदवार आणि स्वाभिमानी पक्ष आणि स्वाभिमानी माणसाकडे बघून तुम्ही वोटिंग करावं, जेणेकरून तुम्हाला चांगला आणि इमानदार कार्यकर्ता तुमच्या म्हणजे विकास कामासाठी मदत करेल आणि विकासाला चालना देईल, एवढंच माझं सांगणं आहे. आणि ह्या माध्यमातून, ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी जनतेला एवढंच आवाहन करते की एक संधी वंचितला देऊन बघा. आतापर्यंत तुम्ही इतर पक्षांना भरपूर संधी दिल्या, एक संधी वंचितला द्या. आम्ही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, एवढंच सांगू इच्छिते. जय भीम जय भारत. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल आम्हाला खूप छान वाटलं. मला असं तुम्हाला बघून नक्की वाटते की ह्या प्रभागात खूप सुधारणा होणार. खरंच मॅम, खूप चांगलं वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला लोकमंचातर्फे.